संदीपान भुमरे आणि सामंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। शहागड इथल्या मनोज जरांगे यांच्या कार्यालयात त्यांनी ही भेट घेतली आहे। दोघांनी नेत्यांची ही भेट झाली आहे। संदीपान भुमरे, उदय सामंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। भेट झाली, नेमकी काय चर्चा झाली? नाही, आज चर्चा मी सगळ्यांच्या समोर केलेली आहे। मी बीडला कार्यक्रमाला जात असताना कळलं की मनोजजी इथं आहेत, त्यांनी सामाजिक कामासाठी कार्यालय सुरू केले आणि आज त्यांचे माझे जे संबंध आहेत त्याच्यासाठी त्यांना मी इथं भेटायला आलो। आता आपल्या सगळ्यांसमोर चर्चा झालेली आहे, ती कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काहीच झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त काहीच चर्चा झाली नाही। त्यांनी 2-3 मुद्दे जे सांगितले ते सामाजिक स्तरावरचे मुद्दे सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 23 तारखेला मी, संदीपान भुमरे खासदार साहेब आणि आमचे राजू, आम्ही सीएम साहेबांना देखील भेटू, एकनाथ शिंदे साहेबांना देखील भेटू आणि ज्या गोष्टी लवकरात लवकर करण्याजोग्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करू आणि तीच विनंती सूचना त्यांनी केलेली आहे। बाकी काही चर्चा झाली नाही। आता जरांगे पाटील यांचं उपोषण होऊन 3 महिने झाले, 30 तारखेला 3 महिने होतील। त्यांच्या ज्या मागण्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भातच्या त्या पूर्ण केल्या पाहिजे, नाहीतर पुन्हा उपोषणाला बसू, असं जरांगे पाटील तुमच्याशी बोलताना बोलले। तुम्ही सगळं म्हणूनच सांगितलं, तुम्ही सगळं ह्याच्यामध्ये कैद केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी हे बोललो नाही ते बोलले नाही सांगून उपयोग नाही। त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली की आज 23 तारीख आहे, 30 तारखेला 3 महिने होत आहेत, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून आहात, जरी माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही भेटायला आला असला तरी मी सामाजिक काम करणारा माणूस आहे, त्यामुळे माझा हा निरोप, माझी विनंती, माझी सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगा, त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं काही मला वाटत नाही आणि म्हणून होणारी कामं लवकरात लवकर व्हावीत हीच त्यांची इच्छा आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे करू। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठा आरक्षण संदर्भात तुम्ही चर्चा करायला यायचे, शिंदे साहेब पॉझिटिव्ह बोलायचे, त्यावेळेस अनेक प्रश्न मार्गी लागले, परंतु आता कुठेतरी त्या प्रश्नांना खीळ बसली आहे किंवा ते प्रश्न पुढे सरकत नाहीत असं माझं मत नाही आणि मनोजजींचं देखील तसं मत नाही, कारण त्यांचं उपोषण सोडवत असताना त्यांनी आता मला स्पष्ट सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। काही वेळ पाठीपुढे होत असेल, परंतु मनोजजींनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही 23 तारखेला भेटून मी 23 तारखेला रात्रीच त्यांच्यावर बोलेन काय काय चर्चा झाली। गॅजेट लागू करण्यासंदर्भात किंवा शिंदे समितीला वेळ वाढवून देण्यासंदर्भात किंवा ती कामाला लागली पाहिजे या संदर्भात आपण काय करणार आहात? नाही, त्याच सांगितलं, त्या मागण्या त्याच्यामध्ये आहेत, त्या संदर्भातच 23 तारखेला आम्ही भेटू आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पण ऐकलेलं आहे की या संदर्भात जे काही शासनानं करतो म्हणून सांगितलेलं आहे, गुन्हे मागे घेतो म्हणून सांगितलेलं आहे, ती अजून फास्ट कारवाई होत नाही। शिंदे समितीचं काम सुरू झालेलं दिसत नाही किंवा कमी प्रमाणात आहेत, काही अधिकारी जाणीवपूर्वक काही गोष्टी अशा त्यांच्या भावना आहेत आणि शासन म्हणून असेल, मित्र म्हणून असेल, त्यांनी माझ्याकडे मांडल्यात, मी त्या मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांशी बोलेन।